नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी नांदुरा येथे वारकऱ्यांचा इशारा। मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन अटळ। नांदुरा तहसीलदारांकडून शासनाला निवेदन। नांदुरा वारकरी संप्रदायाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संत महंतांनी एकत्र येत ठाम भूमिका घेतली असून या मागण्यांचे निवेदन नांदुरा तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले। तहसीलदारांनी हे निवेदन शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले असून आता पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही वारकरी बांधवांनी दिला आहे। या निवेदनावर गुरुवर ह.भ.प. श्री वासुदेव महाराज शास्त्री, ह.भ.प. श्री सचिन पाटील येरळीकर, ह.भ.प. श्री रामभाऊ महाराज झांबरे, ह.भ.प. श्री प्रल्हाद महाराज राऊत, ह.भ.प. श्री परमेश्वर महाराज घनोकार, ह.भ.प. श्री गोविंद महाराज शिंबरे, ह.भ.प. अर्चनाताई बावस्कार तसेच ह.भ.प. सपनाताई मांजरे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत। त्यामुळे या मागण्यांना वारकरी संप्रदायातील प्रमुख संत महंतांचा ठोस पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे। निवेदनामध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरा आणि धार्मिक उपक्रमांना चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेषतः महिला भजनी मंडळांना शासकीय प्रोत्साहन, आर्थिक मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे। तसेच वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणाचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने मांडण्यात आला आहे। याबाबत ह.भ.प. श्री रामभाऊ महाराज झांबरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडताना सांगितले की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा आहे। आमच्या मागण्या या केवळ सुविधा नसून आमच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आहेत। शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास वारकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। महिला भजनी मंडळांच्या संदर्भातही त्यांनी ठाम भूमिका घेत स्त्रीशक्ती सशक्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले। तर इंद्रायणी नदी शुद्धीकरण ही पर्यावरण आणि श्रद्धा या दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। दरम्यान नांदुरा तहसीलदारांकडून निवेदन शासनाकडे पाठवले जाणार असल्याने आता वारकरी समाजाच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निर्णय लांबला तर आंदोलन अटळ असल्याची ठाम भूमिका वारकरी बांधवांनी घेतली आहे। आता नजर शासनाच्या निर्णयावर। वारकऱ्यांचा पुढील पवित्रा काय असणार? या निवेदनाची आमच्या शासनामार्फत आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून आपणास मदत देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। या ठिकाणी साहेबांनी दिलं त्याकरता आपला कार्यक्रम संपला। एक गजर करा आणि सर्व मिळून पावली करा।